महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। देशात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागला असून त्याचा परिणाम सर्वसामान्यांसोबतच मोठ्या धार्मिक स्थळांवरही दिसू लागण्याची शक्यता निर्माण झाली। शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानचं प्रसादालय दररोज हजारो भाविकांसाठी अन्न तयार केलं जातं। मात्र गॅस टंचाईची परिस्थिती गंभीर झाल्यास प्रसादालयातील काही कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शिर्डीतील साईबाबा संस्थान मार्फत मोठ्या प्रमाणात प्रसादालय चालवले जाते। येथे दररोज साधारण 35 ते 40 हजार भाविकांसाठी भोजन तयार केले जाते। याशिवाय भाविकांना दररोज सुमारे 7,000 नाश्त्याची पाकिटे वितरित केली जातात। तसेच भाविकांना मोफत देण्यात येणारी बुंदी पाकिटे आणि प्रसाद म्हणून विक्रीसाठी तयार करण्यात येणारे लाडू मोठ्या प्रमाणात बनवले जातात। या सर्व प्रक्रियेसाठी एलपीजी गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। साई संस्थानच्या प्रसादालयात दररोज जवळपास 1.5 टन एलपीजी गॅसचा वापर होतो। विशेष म्हणजे वापरल्या जाणाऱ्या गॅस पैकी जवळपास अर्धा गॅस हा केवळ लाडू आणि बुंदी तयार करण्यासाठी खर्च होतो। त्यामुळे गॅस पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास सर्वप्रथम प्रसादासाठी तयार होणाऱ्या लाडू आणि बुंदीच्या निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान साईबाबा संस्थानने 2009 साली प्रसादालयातील अन्न शिजवण्यासाठी सौर ऊर्जा यंत्रणा बसवली आहे। या सौर ऊर्जा यंत्रणेच्या माध्यमातून दररोज जवळपास 200 किलो एलपीजी गॅसची बचत होते। या प्रणालीद्वारे दररोज जवळपास 5 टन भात आणि डाळ शिजवली जाते। यामुळे एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणात बचत होते। मात्र इतर अन्न तयार करण्यासाठी एलपीजी शिवाय पर्याय नसल्यानं अडचण निर्माण होऊ शकते। संस्थानला दररोज मोठ्या प्रमाणावर गॅस लागतो, त्यामुळे गॅस साठवण्यासाठी संस्थाने 10 टन क्षमतेचे 2 स्टोरेज टँक उभारलेत। या टँक मध्ये एकूण 20,000 किलो गॅस साठवता येतो आणि हा साठा साधारणपणे 15 दिवस पुरतो। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर संस्थानकडे जवळपास 12 टन गॅस साठा उपलब्ध होता। संभाव्य टंचाई लक्षात घेऊन संस्थानने तातडीने 15 टन क्षमतेचा आणखी एक गॅस टँकर मागून साठा वाढवला। त्यामुळे सध्या उपलब्ध गॅस साठा पुढील सुमारे 15 दिवस पुरेल असं साई संस्थानकडून सांगण्यात येत आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।